नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत म्हशीबद्दल माहिती. तर ते प्रौढ नगर आफ्रिकन म्हशीबद्दल माहिती बघणार आहोत. तर ते आपल्या शिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की याचे मूळ एकमेकांना अगदी जवळ येतात आणि एक ढाल बनत ज्याचा बॉस म्हणतात. बुडापासून शिंगे खालच्या दिशेने वळतात आणि नंतरच वरच्या दिशेने अनेक बाहेरच्या दिशेने वळतात. काही प्रकारांमध्ये आतील बाजूला किंवा मागे जातात. मोठ्या रेड्यामध्ये शिंगाच्या टोकामधील अंतर 1 मीटरच्या वर पोहोचू शकतो आणि 64.5 इंच किंवा 164 सेमी आढळून येतात. तर असे जेव्हा म्हैस 5 ते 6 वर्षांची होते तेव्हा शिंगे पूर्णपणे तयार होतात, परंतु 8 ते 9 वर्षांचे होईपर्यंत बॉस किंवा होत नदीचे मादीची शिंगे नराच्या सरासरी 10 ते 20% लहान असतात आणि त्याची बॉस नसतो. वन प्रकारच्या म्हशी शिंगे दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतील सावना प्रकारच्या म्हशीपेक्षा लहान असतात, साधारणपणे 40 सेंटीमीटर आणि 16 इंच पेक्षा कमी असतात आणि जवळजवळ अधिक बुडाशी जोडलेले नसतात. आफ्रिकन म्हशी कंपाळाचा आकार अत्यंत परिवर्तनशील असतो. कंपाळाचा मुख्य भाग संबंधित मादी आणि त्याच्या संततीपासून बनलेला असतो. जवळजवळ रेखीव वर्चस्व असल्यामुळे पदक्रमांकानुसार असं आहे की मूलभूत कंपाळ गेन नगर उंच दर्जाचे नर आणि मादी आणि प्रौढ किंवा औद्योगिक प्राणी याचे वेढलेले असतात. तर आफ्रिकन म्हशी अनेक प्रकारचे सामूहिक वर्तन दर्शवतात आणि मादी एक प्रकारचे मतदान करताना दिसते आणि विश्रांतीच्या वेळी माद्या ह्या उभ्या असतात, चकरा मारतात आणि पुन्हा खाली बसतात. त्यांना वाटेल त्या दिशेने ते बसतात आणि तासभरानंतर माद्या बहुमताने ठरलेल्या दिशेने प्रवास करतात. हा निर्णय सार्वजनिक असून पदानुक्रमांक किंवा वर्चस्वावर आधारित असते. तसंच तोडा म्हैस पण अशाच प्रकारची असते. तर तोडा म्हैस ही तामिळनाडू राज्यातील निलगिरी टेकड्यांच्या टोकामधील म्हशीची एक विशिष्ट जात आहे. तेथील तोडा या आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये विशेष जन्म, मृत्यू, लग्नकार्य इतर प्रसंगांच्या वेळी या अभिजातीला म्हशीला महत्त्व आहे. म्हशीची ही जात जास्त पाऊस आहे आणि आर्द्रता असलेल्या भागात चाललेली वाढते आणि भारतीय द्वीपकल्पातील इतर म्हशींपेक्षा दिसायला या अगदी वेगळ्या आहेत आणि शरीर धड लांब असूनही त्याची छाती विस्तृत व भागेदार असते. पाया आखूड पण मजबूत असतात, पण त्या चांगल्या ताकदवान असतात. शिंगे पण लांब आणि अर्धगोलाकार आकारात बदलणारी असतात. शिंगे पायथ्याशी जाड असून प्रथम बाहेरच्या दिशेने वळून थोडेसे खालच्या दिशेने जातात आणि वरच्या दिशेने बाहेर पडतात. शेवटी शिंगाचे टोक आणि आतील बाजूला वेढलेले असतात, ज्यामुळे शिंगाने वैशिष्ट्यपूर्ण चंद्रकोर आकार किंवा अर्धवर्तुळ बनतो आणि बछडे सामान्यतः जन्माच्या वेळी भुरकट रंगाचे असतात आणि सुमारे 2 महिन्यांच्या वयात बछड्यांचा रंग आखाडी आणि रंग बदलतो आणि प्रौढ म्हशीमध्ये कातडीचा मुख्य रंग भुरकट आणि राखाडी असतो. या म्हशीच्या मानेवर वाशिडाचा जंगी या वाशीड जवळजवळ नसते व पाठीच्या
कण्याजवळ आयळीप्रमाणे दाट केस असतात. त्यामुळेच गोव्यासारख्या दिसतात. आणि दाट केस एक अरुंद पट्टा मानेच्या शिखरापासून शेवटच्या उमगतस्थानापर्यंत वरच्या ओळीत झाकट असतो. आणि या स्वभाव ताठ पण खुनाची असतो. वन्य म्हशीप्रमाणे या मांसावर चाल करून जातात. या म्हशीचे 8.22% सरासरी फूटसह दिवसाला 5 ते 7 किलो दूध देतात. अशा प्रकारे आपण सर्व म्हशीची माहिती बघणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कीर्तन सोहळा हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.